चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग कोसळलेला आहे। वडाळ्याच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोच्या बांधकामाचा भाग सुमन नगरमधल्या सोसायटीवर कोसळला। 20 फूट सळ्या टाकून उभे केलेले काम थेट रहिवासी सोसायटी परिसरात कोसळले। यामुळे सोसायटीच्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, काय नेमकी सध्या परिस्थिती आहे? निश्चितच लाघवी, ही संपूर्ण घटना जी आहे ती काल रात्री 9:30-10च्या सुमारास घडलेली आहे। सध्या मेट्रोचं काम जे आहे ते मुंबईमध्ये सगळीकडे सुरू आहे, पण कासरवाडी ते वडा अशा पद्धतीचं मेट्रोचं काम जे आहे ते सध्या मुंबईच्या चेंबूर परिसरामध्ये सुरू आहे। आणि इथेच आपण पाहू शकतो की चेंबूर परिसरामध्ये असलेलं सुमन नगर आहे, तिथेच एका पिलरच्या या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्या उंच सळ्या ज्या आहेत त्या एका बाजूनी कोसळलेल्या आहेत आणि संपूर्णतः या सळ्या ज्या आहेत त्या इथे ज्या रहिवाशांची जी सोसायटी आहे त्या सोसायटीचं वॉचमॅनची जी केबिन आहे त्या केबिनवरती ह्या सळ्या कोसळल्या होत्या आणि त्यामुळे केबिनचं मोठं नुकसान झालेलं आहे। सध्या आपण पाहू शकतो की रात्री उशिरानं ह्या सळ्या ज्या आहेत त्या क्रेनच्या कटरच्या साह्याने ज्या आहेत त्या कापण्यात आलेल्या आहेत आणि इथून या सळ्या ज्या आहेत त्या हटवण्यात आलेल्या आहेत। खरं तर आपण पाहिलं तर संपूर्ण परिसर हा रहदारीचा आहे। एका बाजूला मेन हायवे आहे जो सायनच्या दिशेने जाणारा रस्ता आहे, तर दुसरीकडे ही संपूर्ण रहिवाशांची सोसायटी आहे। मात्र हीच घटना जर संध्याकाळच्या सुमारास किंवा मग दिवसा ही घटना घडली असती तर मोठा अपघात झाला असता आणि अनेकांचा या ठिकाणी जीव देखील गेला असता। सध्या आपण पाहू शकतो की मेट्रोचे कामगार जे आहेत याच कामासाठी 5 ते 6 वर्कर्स होते, त्यांनाही कोणत्या प्रकारची दुखापत झालेली नाहीये, कारण त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट आणि जे सिक्युरिटी बेल्ट असतात ते घातले होते, त्यामुळे त्यांना कुठेतरी दुखापत झालेली नाहीये। पण प्रामुख्याने मुद्दा हाच आहे की कोणताही सपोर्ट न घेता 15 ते 20 फुटाच्या या सळ्या एका बाजूने उभ्या केल्या जातात आणि सपोर्ट नसल्यामुळे त्या एका बाजूला कोसळतात। मात्र मोठी दुर्घटना होता टळलेली आहे। सध्या आपण पाहू शकतो की MMRDAच्या वतीनं या ठिकाणी खबरदारी घेतलेली आहे आणि सोबतच रात्री उशिरानं ह्या सगळ्याच एका बाजूला कोसळलेल्या ज्या सळ्या आहेत त्या हटवलेल्या आहेत। इथले काही रहिवासी आहेत जे स्थानिक आहेत, जे काल प्रत्यक्षदर्शी म्हणून होते, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। किती वाजताची घटना आहे आणि नेमकं काय झालं होतं की क्रेनचा सपोर्ट न घेता या ठिकाणी ह्या इतक्या उंच सळ्या कशा काय उभ्या केल्या गेल्या? नमस्कार, माझं नाव विष्णू शिवकर, मी प्रत्यक्षदर्शी। ही घटना आहे की 9:30-9:15च्या दरम्यानची आहे आणि झालं असं की ते कर्मचारी होते, ते काम करत होते वरती, ते पाईप काढण्याचं रॉड काढण्याचं काम करत होते आणि त्यानंतर ते कपलिंग लावायचे। पण मुद्द्यात गोष्ट अशी की ते टप्प्यावाईज काम करतात, पण त्याही खूप रचत 20 फुटापर्यंत नेलं त्या सळ्या आणि त्याचं भार एवढं झालं की ते तो खाली जो दगड होतं म्हणजे ते लावलेलं त्यांनी सेफ्टीसाठी तोही वरती आला आणि आस्ते आस्ते बघता बघता ते खाली वॉचमॅनच्या कॅबिनवर पडलं आणि पडलं तर पडलं, कोणाला जीवितहानी झाली नाही याची घटना आहे। आणि बाजूलाच जे होते रहिवासी आमचे की येणार जाणारे महिला आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्या अंगावर पडले नाही, बाजूला गाड्या असतात चालू, सुदैवाने इकडे पडले ते झालं। पण किती गांभीर्याची गोष्ट आहे, कारण अशा पद्धतीचं काम एका मेन हायवेवरती केलं जातं, दुसऱ्या बाजूला रहिवाशांची संपूर्ण वस्ती आहे आणि कोणतीही खबरदारी न घेता कोणत्याही सपोर्टच्या साह्यानं हे सगळं काम केलेलं आहे। काय सांगाल? निश्चितच त्यांचं सब इंजिनियर नव्हते आणि कोणी नव्हतं आणि क्रेन सुद्धा नव्हती। ते दर टायमाला क्रेन लावतात आणि काम सेफ्टीने करतात, पण सेफ्टीच्या दृष्टिकोनातून काहीच सुरक्षा नव्हती, सुरक्षा रक्षक पण नव्हते आणि तिकडे बघितलं तर तुम्ही बॅरिकेड पण अर्ध टाईप लावून ठेवलेलं आहे, तर मला वाटत नाही की त्याच्यात सेफ्टीगिरी केलेली आहे। निश्चितच लाघवी, आपण पाहू शकतो की अनेक पिल्लर आहेत, पण पिल्लरचं जर आपण हा संपूर्ण भाग जर पाहिला तर कोणतेही कॉन्क्रिटीकरण जे आहे ते पूर्ण वरच्या बाजूला पाहायला मिळत नाहीये। पण मात्र इतक्या 15 ते 20 फुटाच्या सळ्या सहजपणे उभ्या केल्या जातात, कोणताही सपोर्ट न घेता। हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय की जेव्हा रहिवासी परिसरामध्ये मेट्रोचं काम चाललेलं असतं तेव्हा विशेष खबरदारी घेणं हे नितांत गरजेचं आहे। तुर्तास धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।